आवाज सर्वसामान्यांचा। लोणार येथे जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यास त्याची जागा दाखवून देऊ, डॉक्टर गोपाल बच्छिरे। लोणार जनसामान्यांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या व त्यांच्या तोंडाचा घोट हिरावून घेणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदार व त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यास त्यांची जागा दाखविण्याकरिता शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी पंचायत समिती लोणार येथे आंदोलन करून निवेदन दिले। केंद्र सरकारने घर घर नल, नल में जल ही जल जीवन मिशन नावाची योजना प्रत्येक गावोगावी पूर्ण करण्यासाठी 2023 ची मुदत देण्यात आली होती। आज 2025 हे वर्ष अर्ध्यावर आले, परंतु ही योजना एकाही गावात पूर्णत्वास गेलेली नाही। या योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालेला आहे, एकही काम पूर्ण झालेलं नाही। तरी पण त्या योजनेचे 70 ते 90% बिलं काढून घेण्यात आलेली आहेत। यामध्ये ठेकेदार तथा त्यांची पाठराखण करणारे अधिकारी सामील आहेत। जनसामान्यांच्या हक्काच्या पाण्याचा घोट या लोकांनी हिरावून घेतला व जनसामान्यांना जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्या कामातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी पंचायत समिती लोणार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक महापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी महापारी, विभाग प्रमुख अशोक सरदार, वार्ड प्रमुख अमोल पसरटे, विभाग प्रमुख रामा मोरे, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, अशफाक खान यांनी आंदोलन करून जलजीवन मिशनची अद्यापपर्यंतच्या संपूर्ण कामाची माहिती द्या, जलजीवन मिशनचे काम पूर्ण का झाले नाही याचे कारण द्या, अशा प्रकारची मागणी जिल्हा परिषद पाणी पुरवठा अभियंता लोणार यांना निवेदन देऊन करण्यात आली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे, लोणार। हे जलजीवन मिशन मध्ये आजपर्यंत किती काम झालेलं आहे, किती काम बाकी आहे, प्रत्येक या जलजीवन मिशनचे कामं जे आहेत त्याचे इस्टिमेटची माहिती द्या। त्यानंतर किती कामे किती प्रतिशत झालेली आहे आणि ती न होण्याची कारणं काय, त्याचबरोबर कोणते काम कुठल्या गावाचे काम कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत आणि त्यांनी कामं न केल्यामुळे त्यांना तुम्ही काय नोटीस दिली